काय करू? हे सगळं स्वीकार करू? त्या माणसाला माफ करून देऊ? कसं माफ करू मी त्याला? त्या माणसामुळे माझ्या आईला किती त्रास झालाय, मला किती त्रास झालाय, हे सगळं विसरून जाऊ मी? केदार, ते तुझे वडील आहे. मला ना या शब्दाचा राग आहे आता. मला काय वाटतं, एकदा त्यांच्याशी समोरासमोर बसून बोल ना. मी इथे त्या माणसाचे फोन घेत नाहीये आणि तू म्हणते त्याला जाऊन भेट, बोल त्याच्याशी. अरे केदार, अरे नाही यार, मला नाही बोलायचंय त्याच्याशी. ऐक ना केदार, पण ऐक ना, मी नाही म्हणतोय ना. हे बघ केदार, मला सगळं कळतंय, पण एक एक मुलगा म्हणून नाही, एक मित्र म्हणून तरी त्यांना संधी दे. मित्र? कसली मैत्री तारिणी? हे असं काही नाहीये. आणि त्या माणसाला ना आधीच माहिती होतं की मी त्याचा मुलगा आहे म्हणून, पण तरीही त्या माणसाने मैत्रीचं खोटं नाटक रचलंय. अरे केदार, त्यांना पण गिल्ट आला असेल ना. एवढं जर गिल्ट असतं ना, तर माझ्या आईला भेटायला एकदा तरी आला असता तो माणूस. कसली संधी देऊ मी त्याला? त्या माणसाला तेव्हाही काही वाटत नव्हतं आणि आत्ताही काहीच वाटत नाहीये त्याला. मग त्यांनी तुला एवढे फोन का केले असते? अरे त्यांना पण काहीतरी वाटत असेल, नाईलाज असेल केदार त्यांचा. माझं ऐक, एकदा त्यांच्याशी बोलून घे. त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी. नाही म्हणालो ना मी. मला मैत्री नको, मला त्याच्याबरोबर मला कुठलंच नातं नकोय. केदार, अरे नाही बॉस, मैत्री आपल्यासारखी असायला हवी ना, तुझ्यासारखी. तारिणी, नातं, मैत्री हे जे काही असतं हे आपल्यासारखं असायला हवं ना. अगदी सेल्फलेस. कुठल्याही अपेक्षा नसतात, खोटेपणा नसतो, फक्त एकमेकांबद्दल चांगला विचार केला जातो, ट्रान्सपरन्सी असते. आता काल रात्री पण तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ही असते ना मैत्री तारिणी. मला नाही बोलायचं त्या माणसाबरोबर. तुझ्याशी बोलून मला खूप हलकं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. विश्वासाशिवाय कुठल्याच नात्याला अर्थ नसतो ना तारिणी. केदार, अरे पण डबा आणलाय तुझ्यासाठी, नाश्ता करून घे. काय? नमा, कॉलेजला निघालीस?